केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज नवी दिल्लीत उच्च शिक्षण विभागाचे सचिव, राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेतली। या बैठकीत मंत्र्यांनी परीक्षा विषयक प्रस्थापित नियमावलीचं काटेकोर पालन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले। तसंच गोपनीय कामकाज प्रणाली, सुरक्षित कक्ष, एअर गॅप्ड प्रणाली म्हणजेच इंटरनेटशी संपर्क नसलेली स्वतंत्र संगणक प्रणाली यासारख्या प्रक्रियेत आमूलाग्र बदल करून त्यांची युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले। या व्यतिरिक्त परीक्षेच्या सर्व प्रक्रियांचं सखोल परीक्षण करून त्याबाबत केलेल्या सुधारणात्मक उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी NTAला दिले। बैठकीदरम्यान अलीकडील समस्यांच्या पार्श्वभूमीवर NTAनं उचललेल्या पावलांची, विशेष करून संपूर्ण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या संदर्भातील उपाययोजनांची माहिती अधिकाऱ्यांनी मंत्र्यांना दिली। NTAमधून 50हून अधिक कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आल्याचं त्यांनी मंत्र्यांना सांगितलं। तसंच 10 नवीन व्यावसायिक नेतृत्व पदांसाठी जाहिरात दिली असून त्या पदांवर नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे। सायबर सुरक्षा, सायकोमेट्रिक्स, प्रश्नपत्रिका निर्मिती आणि इतर विशेष क्षेत्रांसाठी खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जाते, अशी माहिती शिक्षण मंत्र्यांना देण्यात आली।